नवरात्राची स्थापना, पूजेचे नियम आणि तयारी. स्वच्छता, पूजेची जागा आणि घर स्वच्छ ठेवा, कारण नवरात्री सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आहे. घटस्थापना, मातीचा घट घ्या, त्यात भिजवलेले जव पेरा आणि देवीची मूर्ती चौकटीवर स्थापित करा. देवीची मूर्ती, देवी दुर्गेची मूर्ती चौकीवर ठेवा. प्रार्थना करून तिचे आवाहन करा. आहार आणि वर्ज्य गोष्टी. उपास या 9 दिवसाचा उपवास करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे देवीच्या आशीर्वादासाठी तुमची श्रद्धा दिसून येते. तात्विक आहार. उपवास करताना मांसाहार, कांदा, लसूण आणि मसालेदार पदार्थाचे सेवन टाळा. नकारात्मक गोष्टी टाळा. तामसिक पदार्थ, दारू आणि गुटखा टाळा. उपवास मोडू नका आणि गंभीर कारण असल्याशिवाय उपवासामध्ये मोडू नये. काही अडचण असल्यास देवीकडे क्षमा मागूनच उपवास सोडावा. मंत्र आणि प्रार्थना. मंत्र जप. नवरात्रीत मंत्राचा जप करून देवीचे आवाहन करा, ज्यामुळे देवी तुमच्या घरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देते. प्रार्थना. मनापासून प्रार्थना करून आणि देवीचे स्मरण करून तुम्ही तिच्या शक्तीचे आवाहन करू शकतात. अर्पण आणि उपाय. लवंग. दुर्गा मातेच्या दररोज लवंगाची एक जोडी अर्पण केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. सकारात्मक. या काळात काळे कपडे घालणे किंवा खरेदी करणे टाळा, कारण काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. धन्यवाद.